मुंबई पोलिसांच्या नोटिशीनंतरही मनोज जरांगे आझाद मैदानातील उपोषणावर ठाम आहेत। आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मैदान सोडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सोबतच आंदोलनामध्ये कुठल्याही नियम आणि अटींचं उल्लंघन झालं नसल्याचंही जरांगेंनी म्हटलेलं आहे। तसंच आपलं आंदोलन कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच सुरू असल्याचाही दावा त्यांनी केलेला आहे। मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही। न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई तिथं कुठे ट्रॅफिक नाहीये अशा गाड्या जिकडे तिकडे नेऊन लावल्या। याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे? दुसरे लोक पालन पण नाही करत। आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो, कायद्याचं पालन करतो। पुढेही आम्ही न्यायदेवता सांगत तसं पालन करत राहू। सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो, तरी फडणवीसांना सांगतो, सगळ्या मागण्याची हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही। मराठा आणि कुणबी हा एकच, या ज्याशिवाय मुंबई सोडत नाही। सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ती पण होणं गरजेचं। त्याला काय अडचण येते आम्हाला सांगा। सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेला अंमलबजावणीला काय अडचण येते सांगा। मराठा आणि कुणबी एक याला पण काय अडचण येते आम्हाला सांगा।